कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका। पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर तर जिल्ह्यामधील 94 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली। कोल्हापुरामधल्या विनस कॉर्नर चौकामध्ये पाणी यायला सुरुवात। विनस चौकामधून होणारी वाहतूक काही प्रमाणामध्ये बंद। सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यामधील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असताना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार। भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग केला कमी। धरणाचे 11 गेट अर्ध्या मीटरनं सुरू। 46,795 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। सांगलीच्या वाळवा तालुक्यामधील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा। गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस। नदी नाल्यांना पूर। 4 गावांचा तुटला संपर्क। वाहतूकही खोळंबली। काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग। भंडाऱ्यात सकाळपासून पावसाला सुरुवात। कुठे मध्यम तर कुठे हलक्या सरी। आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यामधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती। पुण्याच्या नारायण पेठेमध्ये पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याचं धाडस जीवावर बेतलं। ओढ्यामध्ये पोहताना एक मुलगा गेला वाहून। घटनेचा व्हिडिओ समोर। पंढरपूरच्या वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग। यामुळे अकलूजची नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 71% पाणी साठा तर तुळशी, मोडक सागर आणि विहार जलाशयांमध्ये 100% पाणी साठा। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा। त्यामुळे पाणी कपात मागे, नागरिकांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यामधील इटिया डोह धरण 100% भरलं। जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जलपूजन। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली। 4,925 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। धरणामध्ये 4.5% पाणी साठा। राज्यामध्ये खरीप हंगामामधील 94% पेरण्या पूर्ण। 142 लाख हेक्टरपैकी 134 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्याची कृषी विभागाची माहिती। सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। गेल्या 8 दिवसांमध्ये सोनं 5,000 तर चांदी 11,000 स्वस्त। देशभर डिजिटल पेमेंटला मिळते मोठी पसंती। गेल्या आर्थिक वर्षामध्ये नोंदवली गेली 12% वाढ। अग्निवीरांना 6 राज्यांमध्ये पोलीस भरतीमध्ये सवलत। मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये अग्निवीरांना सवलतीची घोषणा। गणेशोत्सवानिमित्तानं लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत आनंदाचा शिधा मिळणार। राज्यामधील 1,70,00,000 रेशन कार्ड धारकांना मिळणार हा लाभ। शिर्डी संस्थानला मिळणाऱ्या बेनामी देणग्यांना आयकरामधून सूट द्यावी की नाही याबाबतचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवला। दान स्वरूपामध्ये मिळणारी देणगी मोठ्या स्वरूपात असल्यानं सवलत देऊ नये अशी आयकर विभागाची मागणी। आषाढी यात्रेमध्ये 10,88,000 भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन। विठुराया चरणी 8,34,00,000 रुपयांचं दान। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती। आषाढी यात्रेदरम्यान 9,53,000 विठ्ठल भक्तांनी केला एसटीतून प्रवास। त्यामुळे एसटीला 28,92,00,000चं उत्पन्न।
महिला सन्मान योजनेअंतर्गत शासनाकडून एसटीला सवलत मूल्य म्हणून 2249 कोटी मिळाले, तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 1919 कोटी मिळाले. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मातोश्रीवर आकर्षक विद्युत रोषणाई. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा. यावेळी अनेक कार्यकर्त्यांसह अनिल परबही उपस्थित. सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बॅनरची चर्चा. बॅनरवरती उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. बुलढाणा जिल्ह्यामधल्या पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी घेतली शरद पवारांची भेट. पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा, मात्र भेटीनंतरही पक्षप्रवेश झाला नाही. संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांसोबत शरद पवारांची बंद दाराआड चर्चा. आरक्षणाबाबत एकदा बसून चर्चा करू असं पवारांनी सांगितलं असल्याची मराठा आंदोलकांची माहिती. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. मराठा आंदोलकांची मागणी. पवारांनी भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. मला भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केलेलं होतं. शरद पवारांचं टीकास्त्र. ज्यांना तडीपार केलं ते आता देश चालवतात. पवारांचा अमित शहांना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये नीती आयोगाची बैठक. देशामधील विविध राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार. 2047 पर्यंत विकसित भारत हे बैठकीचं मुख्य उद्दिष्ट. राष्ट्रपतींचा 29 जुलैचा महाराष्ट्र दौरा रद्द. महत्त्वाच्या शासकीय कामामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती आणि त्यामुळे विधिमंडळात होणारा कार्यक्रमही लांबणीवर. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी काँग्रेसची 10 सदस्यांची समिती गठीत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश. काही लोक देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत, पण देवेंद्र फडणवीसांच्या सोबत महाराष्ट्र आहे. प्रवीण दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर. राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अजून बैठक झालेली नाही, मात्र ते आमच्या सोबत असतील. राज ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्यावर शिवसेनेचे प्रतोद. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 288 जागा लढवाव्यात. खासदार नारायण राणेंची गमतीशीर प्रतिक्रिया. नारायण राणेंनी स्वतःचं मत मांडलं, मात्र तीनही नेते जे ठरवतील ते मान्य असेल. 15 ऑगस्टच्या आत कळेल. नारायण राणेंच्या विधानावरती गोगावलेंची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आमदार नितेश राणेंची अनोखी शक्कल. देवगड तालुक्यामधील एखाद्या गावानं सर्वाधिक नोंदणी केली तर त्या गावाला 25 लाखांचा निधी देणार. 17 वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा एकदा नवीन डेडलाईन. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तुर्तास बिकटच. बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजाजवळ अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप. अनेकदा वाहन चालक मद्यप्राशन करून महामार्गावरती ट्रक चालवत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता. मध्य रेल्वेवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान 4 दिवसांचा मेगा ब्लॉक. पुणे विभागीय दौंड इथे इंटरलॉकिंगच्या कामांसाठी ब्लॉक. दररोज जवळपास 20 एक्सप्रेस गाड्या रद्द. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द. ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा देखील सुरू राहणार. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान रात्री 12 ते पहाटे 4:30 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. त्यामुळे रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसणार.
देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बेस्ट कामगारांना कोविड भत्ता म्हणून 78 कोटींचा धनादेश, तसंच कंत्राटी स्वरूपामध्ये काम करणाऱ्या कामगारांना फडणवीसांच्या हस्ते कायम करण्याचं पत्र. राज्य सरकारनं स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनींची संख्या वाढवावी, राज ठाकरेंची मागणी. विद्युत दाहिनीचा वापर वाढवला तर वृक्षतोड कमी होईल, राज ठाकरेंची भूमिका स्वागतार्ह असल्याचं सयाजी शिंदेंचं वक्तव्य. आज सकाळी 10 वाजल्यापासून माझा महाकट्टा, विविध क्षेत्रातल्या नामवंतांशी मनमोकळा संवाद. माझा कट्ट्याचा 12 वर्षांचा प्रवास, महासोहळा दिवसभर एबीपी माझावर. भीमा कोरेगाव हिंसाचार एल्गार परिषद प्रकरणामधील आरोपींना दिलासा नाहीच. सुधीर ढवळे, महेश राऊत, रोना विल्सन, शोभा सेन आणि सुरेंद्र गडलिंग यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण, आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि बिश्नोई गँगचा सदस्य रोहित गोदारा विरोधामध्ये नॉन बेलेबल वॉरंट जारी. पोर्शे अपघात प्रकरणी 7 आरोपींविरोधात 900 पानी दोषारोप पत्र दाखल. दोषारोप पत्राच्या माध्यमातून पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे केले जप्त. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे महाड तालुक्यामधील पडवी पठार गावामध्ये एका घराचा भाग कोसळला. घराचं नुकसान, प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी. नवी मुंबईच्या बेलापूरमधील शाहबाज गावातील 3 मजली इमारत कोसळली. अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश. महाबळेश्वरच्या तापोळा इथल्या बुरडाणी गावामध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही हॉटेलला मोठी आग. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. नवी मुंबईमधील झोपडपट्टी भागाचा पुनर्विकास एसआरए योजना राबवून करावा. शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मात्र भाजप आमदार गणेश नाईकांनी सर्वेक्षणाला विरोध केला असल्याचा शिवसेनेचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.